टीट अनिवार्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हालचालींना वेग, शिक्षकांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश. पुणे. शिक्षक पात्रता परीक्षा टीट अनिवार्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालानंतर आता राज्य शासनाने पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांची सविस्तर माहिती 16 जानेवारी 2026 पर्यंत सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ शिक्षक पात्रता परीक्षेच्या टीट अनिवार्यतेबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी निकाल दिला आहे. या निकालाच्या अनुषंगाने शासनाला पुढील निर्णय घ्यायचा असल्याने शिक्षण संचालनालयाने माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोणती माहिती मागवली आहे? संचालनालयाने 3 स्वतंत्र नमुन्यांमध्ये माहिती मागवली असून त्यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे. इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक, 2011 पूर्वी सेवेत रुजू झालेले शिक्षक, 2011 नंतर रुजू होऊन टीट उत्तीर्ण झालेले शिक्षक आणि ज्यांना टीटमधून सूट देण्यात आली आहे अशा शिक्षकांची संख्या. इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक या स्तरावरही 2011 पूर्वी व नंतर रुजू झालेल्या शिक्षकांची तसेच पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागवण्यात आली आहे. विभागीय स्तरावर सूचना. पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती तातडीने प्रमाणित करून शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती सादर करण्यास विलंब झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांची असेल अशी तंबीही या पत्राद्वारे देण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवेबाबत आणि टीट अनिवार्यतेबाबत शासन काय अंतिम भूमिका घेते याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.